Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to see the last example on the topic income from profession. This is example number 8 on this particular topic. This example is based on computation of income of a chartered accountant. In the previous lecture, we have seen one example in which we calculated the income of a chartered accountant. Now this is the second example on the chartered accountant and this is the last example on this particular topic. या लेक्चरमध्ये आपण आज 8वं एक्झाम्पल पाहणार आहोत इन्कम फ्रॉम प्रोफेशन या टॉपिकचं. हे एक्झाम्पल या टॉपिकवरील शेवटचं एक्झाम्पल आहे. या एक्झाम्पलमध्ये आपण एखाद्या चार्टर्ड अकाउंटंटचं इन्कम कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं हे आपण या एक्झाम्पलमध्ये पाहणार आहोत. दिस इज एक्झाम्पल नंबर 8. Mr. Onkar is a chartered accountant working in Satara. This is the first sentence of the example, and in this particular sentence, three things are mentioned. First thing is name of person is Mr. Omkar. Second thing is he is a chartered accountant, and third thing which is mentioned in this sentence is he is working in Satara. एक्झाम्पलचे जे पहिलं वाक्य आहे त्यामध्ये आपल्याला 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. पहिलं म्हणजे या व्यक्तीचं नाव मिस्टर ओंकार असं आहे. दुसरं आपल्याला सांगितलं आहे की हा व्यक्ती चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि तिसरी गोष्ट हा व्यक्ती कुठे काम करतो, कुठे त्याचं ऑफिस आहे, तर तो साताऱ्यामध्ये वर्किंग करत आहे. या 3 गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. आफ्टर दॅट वी आर गिवन अ रिसीट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. आपल्याला 31 मार्च 31 मार्च 2020 या इयर एंडचं रिसीट अँड पेमेंट अकाउंट आपल्याला दिलेलं आहे. ओके, व्हेनेवर वी आर गिवन अ प्रॉब्लेम ऑन कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम प्रोफेशन, देन वी आर गिवन वन रिसीट अँड पेमेंट अकाउंट अँड सर्टन ॲडजस्टमेंट्स. With the help of this receipt and payment account and adjustments, we have to calculate the income from profession. ज्या वेळेला आपल्याला इन्कम फ्रॉम प्रोफेशन या टॉपिकवरती एक्झाम्पल विचारलं जातं त्यावेळेला आपल्याला एक रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं असतं, त्याचबरोबर काही ॲडजस्टमेंट दिलेल्या असतात आणि रिसीट अँड पेमेंट अकाउंट आणि ॲडजस्टमेंटच्या साहाय्यानं आपल्याला इन्कम फ्रॉम प्रोफेशन हे कॅल्क्युलेट करायचं असतं. दिस इज रिसीट अँड पेमेंट अकाउंट. दिस इज द डेबिट साईड ऑफ रिसीट अँड पेमेंट अकाउंट. On the debit side, all the receipts are recorded. What is receipts? What is the meaning of receipt? When money comes in, it is called as a receipt. ओके, ज्या वेळेला आपल्याला पैसे मिळतात, कॅश मिळते, पैसे मिळतात, त्यावेळेला त्याला रिसीट असं म्हटलं जातं. आपण एका चार्टर्ड अकाउंटंटचं एक्झाम्पल पाहतोय. मिस्टर ओंकार हा चार्टर्ड अकाउंटंट आहे. या व्यक्तीला, या चार्टर्ड अकाउंटंटला कोणकोणत्या मार्गाने पैसे मिळाले, रिसीट्स मिळाल्या, इन्कम मिळाले, ऑल इन्कम्स, ऑल रिसीट्स आर रेकॉर्डेड ऑन द डेबिट साईड ऑफ रिसीट अँड पेमेंट अकाउंट. रिसीट अँड पेमेंट अकाउंटची जी डेबिट बाजू आहे त्या डेबिट बाजूला रिसीट साईड म्हणतात, कारण की ऑल रिसीट्स म्हणजे पैसे आले त्या व्यक्तीला पैसे मिळाले की ते रिसीट अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड केलं जातं. ओके, मग बघा कोणकोणत्या रिसीट्स आहेत. नेहमी रिसीट अँड पेमेंट अकाउंटची जी सुरुवात असते ती टू बॅलन्स ब्रॉट डाऊन होते आणि जो शेवट असतो तो नेहमी क्रेडिट साईडला बाय बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणजेच बाय क्लोजिंग बॅलन्सनं शेवट होतो. हा जो ओपनिंग बॅलन्स असतो डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि क्रेडिट साईडला जो क्लोजिंग बॅलन्स असतो हा कॅशचा ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स असतो. अँड वी नो दॅट कॅश इज अवर असेट. Correct. And while calculating the income from profession, we have to consider only the professional incomes and professional expenses. आपल्याला कोणत्याही प्रोफेशनल व्यक्तीचं, मग तो व्यक्ती डॉक्टर असेल, ॲडव्होकेट असेल किंवा चार्टर्ड अकाउंटंट असेल, कोणत्याही प्रोफेशनल व्यक्तीचं इन्कम कॅल्क्युलेट करताना आपल्याला फक्त प्रोफेशनशी रिलेटेड इन्कम्स म्हणजेच प्रोफेशनल इन्कम्स आणि प्रोफेशनल एक्सपेन्सेस म्हणजे प्रोफेशनशी रिलेटेड असणारे खर्च एवढेच फक्त विचारामध्ये घ्यावे लागतात. द अदर assets like cash are not considered while calculating the income from profession. इन्कम फ्रॉम प्रोफेशन कॅल्क्युलेट करताना कॅशचा ओपनिंग क्लोजिंग बॅलन्स आपल्याला विचारात घ्यावा लागत नाही, कारण कॅश ही आपली असेट आहे आणि तो आपल्याला लागत नाही. त्यामुळं इन्कम फ्रॉम प्रोफेशनच्या प्रत्येक एक्झाम्पलमध्ये
कोणतंही एक्झाम्पल तुम्ही जर पाहिलं तर त्यामध्ये रिसीट अँड पेमेंट अकाउंटची सुरुवात ही नेहमी टू बॅलन्स ब्रॉडडाऊननं केलेली असते किंवा त्यालाच टू बॅलन्स ब्रॉडडाऊन किंवा टू ओपनिंग बॅलन्स असं त्याला म्हटलेलं असतं. हा टू बॅलन्स ब्रॉडडाऊन जो आहे हा कॅशचा ओपनिंग बॅलन्स असतो आणि क्रेडिट साईडला शेवट बाय बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणजेच बाय क्लोजिंग बॅलन्स असतो. हा कॅशचा क्लोजिंग बॅलन्स असतो. डेबिटची सुरुवात ओपनिंग बॅलन्सने, त्याला टू ओपनिंग बॅलन्स किंवा टू बॅलन्स ब्रॉडडाऊन म्हणतात आणि क्रेडिट साईडचा शेवट हा बाय क्लोजिंग बॅलन्स म्हणजेच बाय बॅलन्स कॅरीड डाऊन होते आणि हा कॅशचा ओपनिंग क्लोजिंग बॅलन्स असतो आणि तो आपल्याला घ्यावा लागत नाही. त्यामुळे त्याला आपण डायरेक्ट फुली मारू शकतो, त्यावरती काट मारू शकतो कारण तो आपल्याला लागत नाही. मग ते सोडून आता बाकीचे इन्कम्स बघा. रिसीट साईड वाचा. पहिलं रिसीट काय, या चार्टर्ड अकाउंटंटला पहिलं रिसीट्स मिळालं आहे प्रोफेशनल फी. प्रोफेशनल फी नावामध्ये सांगितलं आहे की ही फी कशाची आहे, प्रोफेशनल म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट्स जी काही सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, ओके, प्रोफेशनशी रिलेटेड. चार्टर्ड अकाउंटंट या पेशाशी रिलेटेड जी काही सर्व्हिस प्रोव्हाइड करतात प्रोफेशनशी रिलेटेड, त्या बदल्यात फी मिळाली किती रुपये, 2,61,000. ओके, हे पहिलं इन्कम आहे. त्यानंतर सेकंड इन्कम आहे ते आहे ऑडिट फी. ऑडिट करून एखाद्या कंपनीचं एखाद्या बिझनेसचं ऑडिट केलं आणि ऑडिट करून किती फी मिळाले, अमाऊंट रिसिव्ड इज ₹60,000, 60,000 रुपये ऑडिट करून मिळाले. हे सेकंड इन्कम आपल्याला सांगितले. त्यानंतर थर्ड इन्कम आहे ते आहे सॅलरी फ्रॉम कॉलेज. किती रुपये सॅलरी मिळाली, पगार किती मिळाला, तर 96,600. हा जो कोण चार्टर्ड अकाउंटंट व्यक्ती आहे मिस्टर ओंकार, चार्टर्ड अकाउंटंट ओंकार, हा व्यक्ती एका कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम करतो. त्या बदल्यात त्या कॉलेजकडून सॅलरी मिळाली, पगार मिळाला किती रुपये, 96,600. आता हे पैसे मिळालेत, पण हे पैसे काय म्हणून मिळालेत त्या व्यक्तीला, तर सॅलरी म्हणून मिळालेत. आणि आपल्याला माहिती आहे की इन्कम टॅक्समध्ये जे इन्कमचे 5 हेड्स आहेत त्यापैकी पहिलंच हेड आहे इन्कम फ्रॉम सॅलरी. ओके, त्यामुळे हे जे काही इन्कम मिळालं आहे, सॅलरी मिळाले कॉलेजकडून, हे इन्कम आहे, परंतु हे सॅलरीचं इन्कम आहे. ओके, सॅलरीचं, त्यामुळे ते इन्कम फ्रॉम सॅलरी या हेडिंगखाली ते कॅल्क्युलेट केलं जातं. इन्कम टॅक्समध्ये 5 जे हेड्स आहेत त्यातलं पहिलं हेड इन्कम फ्रॉम सॅलरी, दुसरं इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, तिसरं इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन, चौथं कॅपिटल गेन आणि पाचवं इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. असे इन्कमचे 5 हेड्स आहेत. आपण आत्ता इन्कम फ्रॉम प्रोफेशन हा टॉपिक पाहत आहोत. जे इन्कम त्यांनी सांगितलं आहे ते कॉलेजकडून पगार मिळाला आहे, सॅलरी फ्रॉम कॉलेज, त्यामुळे ते सॅलरी इन्कम आहे. अँड इन्कम फ्रॉम सॅलरी फ्रॉम कॉलेज इज टॅक्सेबल अंडर द हेड इन्कम फ्रॉम सॅलरी. कॉलेजकडून जो काही पगार मिळाला आहे, किती पगार मिळाला आहे बघा, 96,600. हा पगार सॅलरी आहे, त्यामुळं तो सॅलरी, इन्कम फ्रॉम सॅलरी या हेडिंगला तो जाणार आहे. तो काय प्रोफेशनचा इन्कम नाही, तो इन्कम फ्रॉम सॅलरीला तो जाईल. त्यानंतर पुढचं इन्कम काय पहा, नेक्स्ट इन्कम इज इंटरेस्ट फ्रॉम बँक. बँकेकडून व्याज मिळालं. किती रुपये व्याज मिळालं आहे, व्याज मिळालं, अमाऊंट आहे 5,400. 5,400 इज द अमाऊंट ऑफ इंटरेस्ट रिसिव्ड फ्रॉम द बँक. बँकेकडून एवढं व्याज आपल्याला मिळालं आहे. आणि शेवटचं इन्कम आहे मीटिंग अलाउन्स. मीटिंग अलाउन्स किती मिळाला, तर 2,700. ओके, नाव क्वेश्चन इज व्हॉट इज मीटिंग अलाउन्स. अलाउन्स म्हणजे भत्ता. ओके, एखादा चार्टर्ड अकाउंटंट समजा एखाद्या कंपनीचं ऑडिट करत असेल तर त्या कंपन्यांच्या ज्या मीटिंग्ज असतात त्या मीटिंगला हजर राहिल्याबद्दल, अटेंड केल्याबद्दल चार्टर्ड अकाउंटंटला काही पैसे दिले जातात, फी दिली जाते, त्याला मीटिंग अलाउन्स असं म्हटलं जातं. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ मीटिंग अलाउन्स. मीटिंग अलाउन्स मीन्स अलाउन्स that is money received by the chartered accountant for attending the meetings of the company. कंपनीच्या ज्या काही मीटिंग्ज असतात त्या मीटिंगला हजर राहिल्याबद्दल जे काही कंपनीकडून मानधन मिळतं, पैसे मिळतात, त्याला मीटिंग अलाउन्स असं म्हटलं जातं. आणि चार्टर्ड अकाउंटंटला मीटिंगसाठी का बोलवतात, बिकॉज ही इज ॲन एक्सपर्ट पर्सन, ही इज ऑडिटर ऑफ द कंपनी. चार्टर्ड अकाउंटंट हे कंपनीचे ऑडिटर असतात, त्यामुळं ऑडिटर ही कंपनीमध्ये महत्त्वाची पोस्ट आहे. त्यामुळं तो व्यक्ती चार्टर्ड अकाउंटंट आहे म्हणूनच त्या व्यक्तीला मीटिंगसाठी बोलवलेलं असतं. त्यामुळं त्यातून जे काही पैसे मिळाले, हे पैसे तो व्यक्ती चार्टर्ड अकाउंटंट आहे म्हणूनच त्या व्यक्तीला इन्व्हाइट केलेलं असतं आणि म्हणूनच त्या व्यक्तीला पैसे दिलेले असतात. त्यामुळे हे प्रोफेशनचंच इन्कम मानलं जातं. बरोबर, हे प्रोफेशनचं इन्कम आहे.
त्यानंतर ही झाली सर्व रिसीट साईड, इन्कम साईड. आता आपण जी क्रेडिट साईड आहे, पेमेंट साईड आहे बघा, दिस इज द क्रेडिट साईड अँड ऑन क्रेडिट साईड ऑल पेमेंट्स आर रेकॉर्डेड. आपल्याला माहिती आहे की वेन वी मेक एनी पेमेंट देन कॅश गोज आउट फ्रॉम अस. ज्या वेळेला आपण एखादं पेमेंट करतो त्यावेळेला आपल्याकडचे जे पैसे असतात ते पैसे आपल्याकडचे जातात, बरोबर. मग आता कोणकोणते पेमेंट केलेत बघा. पहिलं पेमेंट आहे, फर्स्ट पेमेंट इज सॅलरी टू स्टाफ. किती रुपये सॅलरी पेड केले? अमाऊंट ऑफ सॅलरी पेड इज ₹1,09,500. 1,09,500 एवढी सॅलरी पेड केलेली आहे. आता सॅलरी कुणाला पेड केली जाते? सॅलरी इज पेड टू द एम्प्लॉईज वर्किंग इन द ऑफिस. And we know that every professional person like chartered accountant, advocate, doctor, engineer, architect, etc., all the professional peoples have their own office, and in that office there is a need to appoint some employees. Okay, and every month we have to pay salary to these employees. प्रत्येक प्रोफेशनल व्यक्ती, तो डॉक्टर असो, चार्टर्ड अकाउंटंट, वकील असेल, आर्किटेक्ट असेल, इंजिनियर असेल, यांचं स्वतःचं ऑफिस असतं आणि त्या ऑफिसमध्ये काम करण्यासाठी काही स्टाफ अपॉइंट केलेला असतो, एम्प्लॉईज अपॉइंट केलेले असतात. त्या स्टाफला पगार दिला जातो. त्यामुळे स्टाफला पगार दिला तो आपला ऑफिसचाच खर्च असतो, आपल्या प्रोफेशनचा खर्च असतो. किती पगार दिला आहे बघा, तर पगार दिलेला आहे 1,09,500. हे फर्स्ट पेमेंट आहे. त्यानंतर सेकंड पेमेंट आहे ते आहे टेलिफोन चार्जेस, म्हणजे टेलिफोन एक्सपेन्सेस. अमाऊंट ऑफ टेलिफोन एक्सपेन्सेस किती आहे बघा, 16,410. 16,410 एवढा टेलिफोनचा खर्च आहे. हा पुढचं पेमेंट आहे. देन थर्ड पेमेंट इज फॉर इंटरेस्ट ऑन लोन. लोनवरचं इंटरेस्ट, कर्जावरती व्याज पेड केलं. किती रुपये? अमाऊंट इज 4,500. 4,500 एवढं इंटरेस्ट हे पेड केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट पेमेंट इज बाईक परचेस्ड. ओके, बाईक खरेदी केली, गाडी खरेदी केली. किती रुपयाचे? अमाऊंट इज 49,500. ओके, नाव क्वेश्चन इज वेदर बाईक परचेस्ड इज अवर एक्सपेन्सेस ऑर इट इज अवर असेट. द आन्सर इज बाईक इज अवर असेट. इट इज बिकॉज द बाईक इज यूज्ड फॉर 10 to 15 years आफ्टर परचेसिंग. एकदा आपण गाडी खरेदी केली, गाडी खरेदी केल्यानंतर ती गाडी आपण 10-15 वर्ष वापरतो, त्यामुळे ती आपली असेट आहे. आणि जसं मोटार कार असेट आहे तसं बाईक ही सुद्धा आपली असेट आहे. आणि नॉर्मली इन्कम फ्रॉम प्रोफेशन या टॉपिकमध्ये मोटार कार किंवा बाईक किंवा स्कूटर ह्या ज्या आपल्या असेट्स आहेत याच्यावरती डेप्रिसिएशन दिलेलं असतं. ते आपण ॲडजस्टमेंटमध्ये आहे का नाही ते पाहणार आहोत. बघा पुढचं पेमेंट. नेक्स्ट पेमेंट इज इन्कम टॅक्स पेड. इन्कम टॅक्स किती पेड केला आहे? अमाऊंट इज 10,530. 10,530 रुपये एवढा इन्कम टॅक्स हा पेड केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट पेमेंट इज LIC प्रीमियम. LIC प्रीमियम मीन्स लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन प्रीमियम. ओके, LICचा लाईफ इन्शुरन्सचा प्रीमियम पेड केला LICला. ओके, लाईफ इन्शुरन्सचा प्रीमियम पेड केला आहे. किती रुपये? अमाऊंट इज 9,660. त्यानंतर नेक्स्ट पेमेंट आहे मेंबरशिप फी. मेंबरशिप म्हणजे सभासद फी. किती रुपये पेड केली? तर 1,650. आता कुणाला मेंबरशिप फी पेड केली आहे ते आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट पेमेंट इज ऑफिस एक्सपेन्सेस. अमाऊंट ऑफ ऑफिस एक्सपेन्सेस इज 8,550. नावामध्ये सांगितलं आहे की हा खर्च ऑफिसशी रिलेटेड आहे, ऑफिसचा खर्च आहे 8,550. त्यानंतर नेक्स्ट पेमेंट इज फॉर हाऊसहोल्ड एक्सपेन्सेस. हाऊसहोल्ड मीन्स घरगुती खर्च. किती रुपये घरगुती खर्च आहे? अमाऊंट इज 67,500. 67,500 एवढा आपण घरगुती खर्च, घरातला खर्च पेड केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्सपेन्सेस इज न्यूजपेपर. न्यूजपेपरचा वर्षभराचा खर्च किती आहे? तर 3,150. ओके, अँड वी नो दॅट इन द ऑफिस ऑफ एव्हरी प्रोफेशनल पर्सन सर्टन न्यूजपेपर्स आर ऑलवेज देअर फॉर देअर कस्टमर्स अँड फॉर देअर स्टाफ. ओके, एखादं चार्टर्ड अकाउंटंटचं ऑफिस असेल, वकिलांचं ऑफिस असेल, इंजिनियरचं ऑफिस असेल किंवा डॉक्टरांचं असेल, त्यामध्ये काही न्यूजपेपर हे नेहमी खरेदी केले जातात, डेली खरेदी केले जातात. ते कुणासाठी असतात? तर कस्टमरसाठी आणि तिथल्या स्टाफसाठी. ओके, आपलं जे काय ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये कस्टमर्स येतात, त्यांच्यासाठी केलेला हा ऑफिसमधला खर्च आहे, स्टाफसाठी आणि कस्टमरसाठी. किती रुपये न्यूजपेपरचा खर्च आहे? तर 3,150 रुपये. त्यानंतर पुढचा खर्च आहे रिपेअर्स ऑफ बाईक.
जी बाईक आहे, गाडी आहे, त्या गाडीचं रिपेअरिंग केलं, किती रुपये खर्च आला? 8,550. हा गाडीच्या दुरुस्तीचा खर्च आहे किती? 8,550. त्यानंतर पुढचा खर्च आहे नेक्स्ट एक्सपेंडिचर और नेक्स्ट पेमेंट इज टायपिंग चार्जेस. अमाऊंट इज 1,500. टायपिंग करून घेणे. ओके, चार्टर्ड अकाउंटंट्स असतील किंवा ॲडव्होकेट्स असतील किंवा इंजिनियर, आर्किटेक्ट असतील, यांना काही गोष्टी बाहेरून टाईप करून घ्याव्या लागतात. ओके, सर्वच गोष्टी ऑफिसमध्ये टाईप होऊ शकतात, पण काही गोष्टी ह्या बाहेरून टाईप करून घ्याव्या लागतात. एखाद्या प्रोफेशनल व्यक्तीकडून टायपिंग करून घ्यावं लागतं. ऑफिसचंच काम असतं, ते बाहेरून आपल्याला टाईप करून घ्यावं लागतं. काही वेळेला ते गरजेचं असतं म्हणून किंवा काही वेळेला वेळ कमी असतो म्हणून ते बाहेरून टायपिंग करून काम घेतलं जातं. त्यामुळे हा एक प्रकारे ऑफिससाठीच केलेला खर्च असतो. किती रुपये खर्च आहे? 1,500. अँड लास्ट पेमेंट, लास्ट एक्सपेन्सेस इज पोस्टेज अँड टेलिग्राफ. ओके, पोस्टाने किंवा कुरिअरने आपण इकडं तिकडं डॉक्युमेंट पाठवतो, काय पार्सल पाठवतो, त्याचा खर्च किती आहे? तर अमाऊंट इज 3,000. Okay, so these are the different payments made by Mr. Onkar, made by chartered accountant Onkar during the particular year. वर्षभरामध्ये हा जो कोण चार्टर्ड अकाउंटंट व्यक्ती आहे, CA ओंकार, या व्यक्तीनं हे केलेले वेगवेगळे पेमेंट्स आहेत. ओके, दीज आर द डिफरंट पेमेंट्स. आता रिसिट अँड पेमेंट अकाउंटची दोन्ही बाजूची बेरीज किती आहे बघा. इट इज 4,36,200. रिसिट अँड पेमेंट अकाउंटच्या दोन्ही बाजूची बेरीज आहे 4,36,200. हे झालं रिसिट अँड पेमेंट अकाउंट. नाव वी विल रीड द ॲडजस्टमेंट्स. दीज आर द 4 ॲडजस्टमेंट्स विच आर गिवन. रीड द फर्स्ट ॲडजस्टमेंट. पहिली ॲडजस्टमेंट काय पहा, ते आहे बाईक इज ओनली यूज्ड फॉर प्रोफेशनल पर्पज. त्यांनी पहिल्या ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं आहे की बाईकचा वापर, गाडीचा वापर हा फक्त आणि फक्त कशासाठी केलेला आहे? तर प्रोफेशनल पर्पज, फक्त प्रोफेशनसाठी केलेला आहे. याचाच अर्थ काय? बाईकचं डेप्रिसिएशन असेल किंवा बाईकचं रिपेअरिंग असेल, बाईकशी रिलेटेड कोणताही खर्च असेल, तो खर्च फक्त प्रोफेशनला दाखवायचा, कारण की बाईक इज यूज्ड ओनली फॉर प्रोफेशनल पर्पज. In the adjustments, it is specifically mentioned that the bike is used only for profession. पहिल्या ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं आहे की बाईकचा वापर फक्त प्रोफेशनसाठी केला आहे, त्यामुळं बाईकशी रिलेटेड कोणताही खर्च असू तो प्रोफेशनचाच खर्च येणार आहे. त्यामुळं तो प्रोफेशनचा किंवा पर्सनल असं डिस्ट्रीब्यूट करावं लागणार नाही. In the previous few examples, we used to distribute the car expenses, scooter expenses among पर्सनल अँड प्रोफेशन. आपण पाठीमागचे काही एक्झाम्पलमध्ये कारचा खर्च असेल, कारचं डेप्रिसिएशन असेल, हे आपण पर्सनल आणि प्रोफेशन दोन्हीमध्ये डिस्ट्रीब्यूट करत होतो. पण या एक्झाम्पलमध्ये पहिल्याच ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं आहे की बाईकचा वापर फक्त प्रोफेशनसाठी केला, म्हणजे 100% प्रोफेशनसाठी केलेला आहे. याचाच अर्थ बाईकशी रिलेटेड कोणताही खर्च आला. बघा, बाईकशी रिलेटेड कोणता खर्च आहे? एक आहे बघा इथे रिपेअर्स ऑफ बाईक, त्याला टिकमार्क केली. हा खर्च गाडीची दुरुस्ती केली. आणि अजून कोणत्या आहे बघा, बाईक परचेस्ड. ह्या दोन्ही जे आहे तो फक्त प्रोफेशनला खर्च येणार आहे, कारण त्यांनी सांगितलं बाईकचा वापर हा प्रोफेशनसाठी आहे. दिस इज फर्स्ट ॲडजस्टमेंट. नाव द सेकंड ॲडजस्टमेंट इज डेप्रिसिएशन ऑन बाईक ॲट द रेट 10%. गाडीवरती डेप्रिसिएशन किती? 10%. आपण ऑलरेडी बाईक परचेस्डला टिकमार्क केलेली आहे. ओके, गाडी किती रुपयाची आपण खरेदी केली होती बघा, तर 49,500. 49,500 रुपयाची आपण गाडी खरेदी केली आहे. त्याचे किती टक्के डेप्रिसिएशन सांगितले? तर 10% आपल्याला डेप्रिसिएशन सांगितलं आहे. ओके, आणि डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आणि ते डेप्रिसिएशन हा पूर्णपणे हा प्रोफेशनचाच खर्च असणार, कारण बाईक इज यूज्ड ओनली फॉर प्रोफेशन पर्पज. ओके, त्यामुळे सर्व डेप्रिसिएशन जे येईल ते पूर्णपणे प्रोफेशनचा खर्च असणार आहे. हे झाले सेकंड ॲडजस्टमेंट. तिसरं ॲडजस्टमेंट बघा, लोन इज टेकन फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ हाऊस. कर्ज कशासाठी काढलं आहे? तर घराच्या कन्स्ट्रक्शनसाठी. म्हणजेच कर्ज हे घरासाठी काढलेलं आहे, त्यामुळं त्या कर्जावरचं जे व्याज असेल, इंटरेस्ट ऑन लोन, हे घरगुती खर्च झाला. का घरगुती खर्च? कारण ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला सांगितले की लोन इज टेकन फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ हाऊस. ओके, इट मीन्स द लोन इज टेकन फॉर हाऊसहोल्ड पर्पज. घरगुती कामासाठी, घरासाठी तुम्ही कर्ज काढलं, त्यामुळे त्याच्यावरचं जे काय व्याज असेल, इंटरेस्ट ऑन सच लोन इज अ हाऊसहोल्ड एक्सपेन्सेस. तो तुमचा घराचा खर्च आहे. तो काय तुमच्या प्रोफेशनचा, तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट आहात, या CA प्रोफेशनचा
तुमच्या ऑफिसचा खर्च नाही. CA ऑफिसचा खर्च नाही, CA प्रोफेशनचा खर्च नाही. मग ही ॲडजस्टमेंट कशावर आहे? लोनवरची ॲडजस्टमेंट आहे. मग बघा लोन कुठे आहे? इंटरेस्ट ऑन लोन एकदा आलेलं आहे. बघा पेमेंट साईडला इंटरेस्ट ऑन लोन, किती इंटरेस्ट ऑन लोन आहे? 4,500. यावरती ॲडजस्टमेंट आहे म्हणून त्याला टिकमार्क केली. आणि शेवटची ॲडजस्टमेंट आहे मेंबरशिप फी इज पेड टू असोसिएशन ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स. ही ॲडजस्टमेंट कशावर आहे? मेंबरशिप फी. बघा मेंबरशिप फी कुठे आहे? पेमेंट साईडला आहे मेंबरशिप फी, त्याला टिकमार्क केली. मेंबरशिप फी किती पेड केली आहे? 1,650. आणि हे कुणाला पेड केली आहे? टू द असोसिएशन ऑफ चार्टर्ड अकाउंटंट. चार्टर्ड अकाउंटंटशी जी काय असोसिएशन म्हणजे संघटना असते त्यांना ही फी पेड केलेली. त्यामुळं मेंबरशिप फीचा साधा सोपा नियम काय? तर प्रत्येक प्रोफेशनल जी लोकं असतात, मग ते डॉक्टर्स असतील, इंजिनियर्स असतील, वकील असतील किंवा चार्टर्ड अकाउंटंट्स असतील, ह्या सर्वांच्या संघटना असतात, असोसिएशन्स असतात. आणि या संघटना ह्या प्रोफेशनसाठीच काम करत असतात. त्यामुळं या संघटनेचा सभासद होण्यासाठी, मेंबर होण्यासाठी तुम्ही जी मेंबरशिप फी पेड करता तो तुमचा प्रोफेशनचा खर्च मानला जातो. हा साधा सोपा नियम आहे की एखाद्या प्रोफेशनल व्यक्तीने जर मेंबरशिप फी पेड केली कुणाला? टू द असोसिएशन रिलेटिंग टू द प्रोफेशन, त्यांच्या प्रोफेशनशी रिलेटेड असणारी जी संघटना आहे त्यांना जी काही फी पेड केलेली असते ती फी ही प्रोफेशनचा खर्च मानली जाते. कारण ती फी ज्यांना पेड केली ती संघटना प्रोफेशनशी रिलेटेड आहे. म्हणून फी जी पेड कराल तुम्ही मेंबरशिप फी म्हणून, तो तुमचा प्रोफेशनचा खर्च असतो. या 4 ॲडजस्टमेंट्स आपल्याला दिल्या आहेत. आणि त्यानंतर शेवटी काय सांगितलं बघा? कॉम्प्यूट इन्कम फ्रॉम प्रोफेशन फॉर असेसमेंट इयर 2021. 2020-21 या वर्षाचं आपल्याला इन्कम हे कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, आता आपल्याला या 4 ॲडजस्टमेंट्स आहेत. ॲडजस्टमेंट ज्यावरती आहे त्याला आपण टिकमार्क ऑलरेडी केलेली आहे. ओके, आता आपण इन्कम कॅल्क्युलेट करायला सुरुवात करूया. इन्कम कॅल्क्युलेट करण्यापूर्वी आपल्याला काही गोष्टी ज्या मेन्शन कराव्या लागतात. ओके, त्या काय? पहिल्यांदा व्यक्तीचं नाव. व्यक्ती कोण आहे? मिस्टर ओंकार. म्हणून बघा सोल्युशनमध्ये तो व्यक्ती चार्टर्ड अकाउंटंट आहे म्हणून नावाच्या पुढं लिहिलं CA ओंकार, चार्टर्ड अकाउंटंट ओंकार. त्यानंतर सेकंड लाईनला मेन्शन करायचं आपण कोणतं इन्कम कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे. बघा आपल्याला सांगितलं आहे कॉम्प्यूट इन्कम फ्रॉम प्रोफेशन, म्हणून सेकंड लाईनला लिहायचं कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम प्रोफेशन. आपण इन्कम फ्रॉम प्रोफेशन कॅल्क्युलेट करतोय हे सेकंड लाईनला मेन्शन करायचं. अँड ऑन द थर्ड लाईन वी शुड मेन्शन फॉर असेसमेंट इयर 2021. तेही देखील आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिलेलं असतं फॉर असेसमेंट इयर 2021. या 3 गोष्टी आपल्याला मेन्शन कराव्या लागतात. सगळ्यात पहिल्यांदा व्यक्तीचं नाव. आपण ज्या व्यक्तीचं इन्कम कॅल्क्युलेट करतोय त्या व्यक्तीचं नाव पहिल्यांदा मेन्शन करा. त्यानंतर ऑन द सेकंड लाईन वी शुड मेन्शन विच इन्कम वी आर कॅल्क्युलेटिंग. आपण कोणतं इन्कम कॅल्क्युलेट करतोय? तर कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम प्रोफेशन. आपण इन्कम फ्रॉम प्रोफेशन कॉम्प्यूट करतोय, कॅल्क्युलेट करतोय हे सेकंड लाईनला. आणि तिसऱ्या लाईनला कोणत्या असेसमेंट इयरसाठी? तर फॉर असेसमेंट इयर 2021. या 3 गोष्टी मेन्शन कराव्या लागतात. आफ्टर रायटिंग these 3 points then we can start with the drawing. ओके, त्यानंतर आपण एक्झाम्पल जे सोडवायचं आहे त्यासाठी आपल्याला जे टेबल ड्रॉ करावा लागतो तो टेबल ड्रॉ करू शकतो. वी हॅव टू प्रिपेअर ओनली 2 कॉलम्स. फर्स्ट कॉलम इज पर्टिक्युलर्स अँड सेकंड कॉलम इज अमाऊंट इन रुपीज. आपल्याला फक्त एवढे 2च कॉलम तयार करावे लागतात. पहिला कॉलम पर्टिक्युलर्स आणि दुसरा कॉलम अमाऊंट इन रुपीज. आता नोटबुकच्या एका पेजमध्ये विदिन 1 पेज ऑफ द नोटबुक वी कॅन कॉम्प्यूट द इन्कम फ्रॉम प्रोफेशन. ओके, आता हे इन्कम फ्रॉम प्रोफेशन कॅल्क्युलेट करताना फक्त आपल्याला 2 स्टेप्स आहेत. देअर आर ओनली 2 स्टेप्स फॉर कॅल्क्युलेटिंग द इन्कम फ्रॉम प्रोफेशन. पहिली स्टेप काय? द फर्स्ट स्टेप इज टू स्टार्ट विथ द प्रोफेशनल इन्कम्स. पहिली स्टेप असते सुरुवातीला हेडिंग द्यायचं ए प्रोफेशनल इन्कम्स. म्हणजे इथं कोणते इन्कम घ्यायचे? तर जे इन्कम्स प्रोफेशनशी रिलेटेड आहेत. हा व्यक्ती कोण आहे? तर हा व्यक्ती चार्टर्ड अकाउंटंट आहे. ओके, चार्टर्ड अकाउंटंट या प्रोफेशनशी रिलेटेड असणारे जेवढे इन्कम्स आहेत तेवढेच इन्कम्स फक्त आपल्याला इथं घ्यायचे आहेत. ओके, कोणते इन्कम? ओनली दोज इन्कम्स विच आर रिलेटेड टू चार्टर्ड अकाउंटंट्स प्रोफेशन. CA प्रोफेशनशी रिलेटेड जे काही इन्कम्स आहेत तेवढेच इन्कम फक्त आपल्याला इथं घ्यायचे असतात. बाकी पर्सनल इन्कम, घरगुती इन्कम किंवा इन्व्हेस्टमेंटचे इन्कम इथं घ्यायचे नाहीत. फक्त कोणते घ्यायचे? प्रोफेशनशी रिलेटेड. म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट हा जो काय पेशा आहे
त्या पेशाशी रिलेटेड जे इन्कम्स आहे तेवढेच फक्त इथं घ्यायचे. मग बघा एक एक इन्कम वाचूया. इन्कम कुठे असतात तर रिसीट साईडला. रिसीट म्हणजे पैसे आले म्हणजे हे इन्कम्स आहेत. वाचा एक एक इन्कम. पहिले इन्कम आहे प्रोफेशनल फी. किती रुपये आहे 2,61,000. आता हे जे इन्कम आहे नावामध्ये सांगितले की ही फीस कशी आहे तर प्रोफेशनल फी आहे, म्हणजे प्रोफेशनचं इन्कम आहे. त्यामुळे हे झालं प्रोफेशनल इन्कम. म्हणून बघा प्रोफेशनल इन्कममध्ये प्रोफेशनल फीस अमाऊंट डायरेक्ट बाहेर किती 2,61,000. नावामध्ये सांगितले की ही फी प्रोफेशनशी रिलेटेड आहे म्हणून ते प्रोफेशनल इन्कम. त्यानंतर पुढचं इन्कम आहे ऑडिट फी. ऑडिट करून किती फी मिळाली तर अमाऊंट आहे 60,000. 60,000 रुपये एवढी ऑडिट करून फी मिळाली. आता ही जी फी मिळाली हे चार्टर्ड अकाउंटंटचं पर्सनल इन्कम आहे का त्याच्या प्रोफेशनचं इन्कम आहे तर चार्टर्ड अकाउंटंटचं कामच असतं की एखाद्या बिझनेसचं एखाद्या कंपनीचं ऑडिट करणं, त्यातून पैसे मिळाले त्यामुळे हे पैसे जे मिळालेत ऑडिट करून हे CA प्रोफेशनचंच इन्कम असतं. कारण चार्टर्ड अकाउंटंटचं मेन कामच असतं ऑडिट करणं. त्यामुळे हे प्रोफेशनचं इन्कम आहे किती रुपये 60,000. म्हणून बघा प्रोफेशनल इन्कममध्ये ऑडिट फी अमाऊंट इज 60,000. त्यानंतर पुढचे इन्कम आहे सॅलरी फ्रॉम कॉलेज. कॉलेजकडून किती पगार मिळाला आहे अमाऊंट इज 96,600. 96,600 एवढा पगार मिळाला. आता पगार मिळाला पैसे मिळाले ही इन्कम आहे, पण हे इन्कम काय म्हणून तुम्हाला मिळालं आहे हे इन्कम तुम्हाला सॅलरी म्हणून मिळालं आहे. आणि इन्कम टॅक्समध्ये सॅलरीसाठी इन्कम फ्रॉम सॅलरी असं सेपरेट हेडिंग आहे, बरोबर, सेपरेट एक टॉपिक आहे. त्यामुळे हे जे इन्कम मिळाले सॅलरी म्हणून ते इन्कम फ्रॉम सॅलरीमध्ये जाणार आहे, हे प्रोफेशनमध्ये येणारं नाही. ओके, कारण जो काही कॉलेजकडून तुम्हाला पगार मिळाला तो सॅलरी म्हणून मिळाला आहे आणि इन्कम टॅक्समध्ये सॅलरीसाठी इन्कम फ्रॉम सॅलरी असं सेपरेट हेडिंग आहे. त्यामुळे ते तिकडं इन्कम दाखवलं जातं, हे प्रोफेशनला इन्कम येणार नाही. त्यामुळे ते प्रोफेशनचं इन्कम नाही. त्यानंतर पुढचं इन्कम आहे इंटरेस्ट फ्रॉम बँक. बँकेकडून व्याज मिळालं. किती रुपये व्याज मिळालं तर अमाऊंट आहे 5,400. आता आपल्याला बँकेकडून व्याज कधी मिळतं ज्या वेळेला आपण बँकेमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळेला बँक आपल्याला व्याज देते. व्हेन वी मेक ॲन इन्व्हेस्टमेंट इन द बँक देन वी गेट द इंटरेस्ट फ्रॉम द बँक. सो धिस इन्कम इज ऑन द इन्व्हेस्टमेंट. ही इन्कम गुंतवणुकीवरचं इन्कम आहे. आपला हा व्यक्ती कोण आहे तर हा व्यक्ती चार्टर्ड अकाउंटंट आहे. चार्टर्ड अकाउंटंट पेशा चालवून तुम्हाला व्याज मिळत नाही. हे काय CA प्रोफेशनचं इन्कम नाही, हे तुमच्या गुंतवणुकीचं इन्कम आहे. हे CA प्रोफेशनचं इन्कम नाही, बरोबर. CA प्रोफेशन चालवून एखादा डॉक्टर आहे, डॉक्टर दवाखाना चालवून वकिली करून तुम्हाला व्याज मिळत नाही. तसंच CA प्रोफेशन करून तुम्हाला व्याज मिळत नाही. त्यामुळे हे प्रोफेशनचं इन्कम नाही, त्यामुळे ते येणार नाही. आपल्याला फक्त जेवढे प्रोफेशनशी रिलेटेड इन्कम्स आहेत तेवढेच फक्त लागतात. आणि शेवटचे इन्कम बघा, शेवटचे इन्कम आहे मीटिंग अलाउन्स. किती रुपये मिळाले तर ते आहे 2,700. मगाशी सांगितलं मीटिंग अलाउन्स म्हणजे काय तर ज्या कंपनीच्या मीटिंग्ज असतात त्या मीटिंगला हजर राहिल्याबद्दल चार्टर्ड अकाउंटंटला काही रेम्युनरेशन पैसे दिले जातात, इन्कम पेड केलं जातं, मानधन दिलं जातं. त्याला मीटिंग अलाउन्स असं म्हटलं जातं. मीटिंग अलाउन्स इज गिवन टू द चार्टर्ड अकाउंटंट्स फॉर अटेंडिंग द कंपनीज मीटिंग. कंपनीच्या मीटिंग अटेंड केल्याबद्दल त्यांना त्याचे पैसे दिले जातात. ओके, आता चार्टर्ड अकाउंटंटला का मीटिंगला बोलवलं जातं कारण चार्टर्ड अकाउंटंट्स आर द ऑडिटर्स ऑफ द बिझनेस. ते कंपनीचे ऑडिटर असतात, ते CA आहेत म्हणूनच त्यांना मीटिंगला बोलवतात. त्यामुळे त्यासाठी जे पैसे मिळाले हे CA प्रोफेशन, ते CA आहेत म्हणूनच त्यांना मीटिंगला बोलवलं. त्यामुळे जे पैसे मिळाले हे CA प्रोफेशनचंच इन्कम आहे. त्यामुळे मीटिंग अलाउन्स जो मिळाला तो CA प्रोफेशनचा प्रोफेशनल इन्कम मानला जातो. त्यामुळे हे प्रोफेशनल इन्कम आहे. बघा मीटिंग अलाउन्स अमाऊंट किती 2,700. बघा डेबिट साईडला जे काही इन्कम दिलेले होते ते सर्व इन्कम्स आपले झालेले आहेत. ओके, जे जे त्यापैकी एकूण इन्कमपैकी जे प्रोफेशनचे इन्कम होते ते आपण एकाखाली एक लिहिले, त्याच्या अमाऊंट लिहिल्या, त्या सर्वांची बेरीज करायची. या तिन्ही प्रोफेशनल इन्कमची बेरीज येते 3,23,700. त्याला टोटल A असं म्हटलं जातं. त्याला A का म्हणायचं टोटल आहे कारण आपलं हेडिंग जे आहे प्रोफेशनल इन्कम त्याला आपण अगोदर A असं हेडिंग दिलेलं आहे. त्यामुळं एकूण इन्कमची बेरीज किती आली तर एकूण इन्कम आले या हा जो कोण चार्टर्ड अकाउंटंट आहे, चार्टर्ड अकाउंटंट ओंकार, या व्यक्तीचं वर्षभराचं प्रोफेशनचं इन्कम,
प्रोफेशनशी रिलेटेड इन्कम किती आहे तर 3,23,700 हे टोटल इन्कम आहे, प्रोफेशनचं फक्त इन्कम. आता ही झाली फर्स्ट स्टेप. आफ्टर दॅट सेकंड स्टेप काय करायची, सेकंड स्टेप असते, वेट अ मिनिट, ओके, दिस इज द सेकंड स्टेप. सेकंड स्टेप काय तर बी प्रोफेशनल एक्सपेन्सेस. मगाशी आपण हेडिंग दिलेलं ए प्रोफेशनल इन्कम, तसं आता हेडिंग द्यायचं बी प्रोफेशनल एक्सपेन्सेस. ओके, इथं कोणते एक्सपेन्सेस रेकॉर्ड करायचे तर एक्सपेन्सेस विच आर रिलेटेड टू प्रोफेशन. फक्त प्रोफेशनशी रिलेटेड असणारे जेवढे खर्च आहेत, फक्त प्रोफेशनशी रिलेटेड तेवढेच खर्च फक्त रेकॉर्ड करायचे. मग त्यासाठी काय करायचं तर हा व्यक्ती कोण आहे, हा व्यक्ती चार्टर्ड अकाउंटंट आहे. चार्टर्ड अकाउंटंट आहे म्हणजे ह्या व्यक्तीचं स्वतःचं ऑफिस असेल, ऑफिसमध्ये काय स्टाफ असेल, तिथं कस्टमर्स येत असतील, तिथं त्यांचे जे काय प्रॉब्लेम्स आहेत ते तिथं सोडवले जात असतील. बरोबर, ह्या गोष्टींचा विचार करून आपण एक एक जे पेमेंट दिलेलं आहे, हे पेमेंट्स आहेत, क्रेडिट साईडला सर्व पेमेंट्स असतात. ओके, हे पेमेंट वाचायचे आणि ते जे काय पेमेंट केले त्यापैकी प्रोफेशनशी रिलेटेड कोणतं पेमेंट आहे, प्रोफेशनचा कोणता खर्च आहे, तेवढेच फक्त आपल्याला इथं घ्यायचे असतात. कोणते खर्च घ्यायचे फक्त प्रोफेशनशी रिलेटेड. एखादा घरगुती खर्च असेल, एखादा पर्सनल खर्च असेल तर तो आपल्याला विचारात घ्यावा लागत नाही. फक्त कोणते खर्च घ्यायचे तर प्रोफेशनशी रिलेटेड असणारे खर्च. मग वाचा एक एक खर्च. पहिला खर्च बघा काय, पहिला खर्च आहे सॅलरी टू स्टाफ. स्टाफला पगार दिला किती रुपये, 1,09,500. आता स्टाफ म्हणजे एम्प्लॉईज. एव्हरी प्रोफेशनल पर्सन हॅज द सेपरेट ऑफिस अँड इन धिस ऑफिस सम एम्प्लॉईज आर अपॉइंटेड अँड वी हॅव टू पे सॅलरी टू ऑल दीज एम्प्लॉईज. ओके, त्यामुळे सॅलरी पेड केली, एम्प्लॉईजला पगार पेड केला, हा ऑफिसचाच खर्च आहे. ऑफिसचा म्हणजे CA प्रोफेशनचा खर्च आहे. त्यामुळे हा प्रोफेशनल एक्सपेन्सेस झाला. बघा, प्रोफेशनल एक्सपेन्सेसमध्ये सॅलरी टू स्टाफ किती, 1,09,500 हा सर्व प्रोफेशनचा खर्च आहे. पुढचा खर्च आहे टेलिफोन चार्जेस. अमाऊंट आहे किती, 16,410. आता टेलिफोन, हा व्यक्ती चार्टर्ड अकाउंटंट आहे. टेलिफोन घरीसुद्धा असतो, तसं टेलिफोन ऑफिसमध्ये पण असतो. आपल्याला सांगितलं नाही की हा टेलिफोन कुठला आहे. ओके, हा व्यक्ती चार्टर्ड अकाउंटंट आहे म्हणजे ह्यांचं ऑफिस असणार आणि ऑफिसमध्ये टेलिफोन लागतो, त्यामुळं हा टेलिफोनचा खर्च ऑफिसमधलाच आहे. ऑफिसचा म्हणजेच हा प्रोफेशनचा खर्च आहे. त्यामुळे बघा, प्रोफेशनल एक्सपेन्सेसमध्ये टेलिफोन चार्जेस अमाऊंट किती, 16,410, 16,410 हा झाला प्रोफेशनचा खर्च. त्यानंतर पुढचा खर्च आहे इंटरेस्ट ऑन लोन. किती रुपये व्याज पेड केलं आहे, इंटरेस्ट पेड केलं आहे 4,500. त्याला टिकमार्क आहे. टिकमार्क आहे म्हणजे ॲडजस्टमेंट आहे. वाचा ॲडजस्टमेंट नंबर 3. तिसरं ॲडजस्टमेंट काय, लोन इज टेकन फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ हाऊस. कर्ज कशासाठी काढलं आहे तर घराच्या बांधकामासाठी, म्हणजे कर्ज घरगुती कारणासाठी तुम्ही काढलं आहे. त्यामुळं कर्जावरचं व्याज हा तुमचा घरगुती खर्च झाला. बरोबर, हिअर द लोन इज टेकन फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ हाऊस. इट मीन्स द लोन इज टेकन फॉर युअर पर्सनल पर्पज. ते तुमच्या घरगुती कारणासाठी, पर्सनल कामासाठी कर्ज काढलं आहे. सो इंटरेस्ट ऑन सच लोन इज युअर पर्सनल एक्सपेन्सेस, इज युअर हाऊसहोल्ड एक्सपेन्सेस. त्यामुळं हे जे काय व्याज आहे जे तुम्ही पेड केले ते तुमचा घरगुती खर्च आहे, पर्सनल खर्च आहे. बरोबर, हा काय प्रोफेशनचा खर्च नाही, त्यामुळे तो येणार नाही. आपल्याला फक्त कोणते खर्च लागतात तर प्रोफेशनशी रिलेटेड जेवढे खर्च आहेत तेवढेच फक्त आपल्याला लागतात. त्यानंतर पुढचा खर्च बघा, पुढचा खर्च आहे बाईक परचेस्ड. गाडी खरेदी केली. किती रुपयाची, अमाऊंट इज 49,500 आणि त्याला टिकमार्क आहे. मग टिकमार्क काय बघा तर ॲडजस्टमेंट नंबर 2. बाईकचं डेप्रिसिएशन किती टक्के सांगितलं आहे, 10%. बरोबर, मग गाडी खरेदी कितीची केली, 49,500. त्याच्या 10% डेप्रिसिएशन सांगितले किती, 10%. आणि डेप्रिसिएशन 10% काढायचं. आणि आपल्याला पहिल्या ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितलं आहे की बाईक इज यूज्ड ओन्ली फॉर प्रोफेशनल पर्पज. बाईकचा वापर फक्त प्रोफेशनसाठी केला आहे, त्यामुळे सगळं डेप्रिसिएशन, पूर्ण जेवढं डेप्रिसिएशन येईल तो प्रोफेशनचाच खर्च दाखवायचा, कारण बाईकचा वापर फक्त प्रोफेशनसाठी केलेला आहे. त्यामुळे डेप्रिसिएशन कसं काढणार, गाडी आहे 49,500ची, त्याच्या किती टक्के, 10%. मग 49,500च्या 10% बघा, डेप्रिसिएशन ऑन बाईक 49,500च्या 10% किती आलं, 4,950. ओके, नेहमीप्रमाणे जेवढ्या गाडीची किंमत आहे त्याला गुणिले डेप्रिसिएशनची टक्केवारी, आणि सर्व डेप्रिसिएशन प्रोफेशनचा खर्च दाखवला, कारण ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं आहे की बाईक इज यूज्ड ओन्ली फॉर प्रोफेशनल पर्पज. बाईकचा वापर फक्त प्रोफेशनसाठी केला, त्यामुळे सर्व डेप्रिसिएशन हा प्रोफेशनचा खर्च.
त्यानंतर पुढचा खर्च काय बघा, इन्कम टॅक्स पेड. किती पेड केला आहे? 10,530. आता इन्कम टॅक्स हा पर्सनल खर्च आहे का CA प्रोफेशनचा आहे? तर आपल्याला माहिती आहे इन्कम टॅक्स म्हणजे काय. इन्कम टॅक्स मीन्स टॅक्स ऑन द पर्सनल इन्कम. जे तुमचं वैयक्तिक इन्कम आहे त्या वैयक्तिक इन्कमवरचा जो टॅक्स असतो त्याला इन्कम टॅक्स म्हणतात. त्यामुळे इन्कम टॅक्स हा तुमचा पर्सनल खर्च असतो, कारण तो टॅक्स तुमच्या पर्सनल इन्कमचा आहे. त्यामुळे हा पर्सनल खर्च आहे. आपल्याला पर्सनल खर्च विचारात घ्यायचे नसतात, त्यामुळे हा येणार नाही. त्यानंतर पुढं अजून एक खर्च आहे बघा, LIC प्रीमियम. किती LIC प्रीमियम पेड केला आहे? 9,660. LIC म्हणजे लाईफ इन्शुरन्स. ओके, एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या लाईफचा किंवा घरातल्या व्यक्तींच्या लाईफचा इन्शुरन्स काढला, त्याचा प्रीमियम पेड केला, हा जो खर्च आहे हा खर्च पर्सनल असतो का प्रोफेशनचा असतो? तर लाईफचा इन्शुरन्स काढणं, प्रत्येक व्यक्तीचं लाईफ, स्वतःचं लाईफ असो किंवा घरातल्या व्यक्तींचं लाईफ असो, लाईफ हे नेहमी पर्सनल असतं, वैयक्तिक असतं. त्यामुळे त्याचा इन्शुरन्स तुम्ही काढला, त्याचा हप्ता पेड केला, तो तुमचा पर्सनल खर्च आहे. हा काय तुमच्या CA प्रोफेशनचा, CA ऑफिस चालवण्याचा खर्च नाही. तुम्ही स्वतःचा इन्शुरन्स काढा, घरातल्या व्यक्तींचा इन्शुरन्स काढा. लाईफ इन्शुरन्स हा नेहमी लाईफचा असतो. लाईफ हे पर्सनल आहे, त्यामुळे हा तुमचा पर्सनल खर्च आहे. बरोबर. त्यामुळं स्वतःचा जरी इन्शुरन्स काढला किंवा घरातल्यांचा इन्शुरन्स काढला, तो तुमचा पर्सनल खर्च आहे आणि आपल्याला पर्सनल खर्च लागत नाहीत, त्यामुळे तो येणार नाही. बरोबर. त्यानंतर पुढचा खर्च आहे मेंबरशिप फी. किती फी पेड केली? 1,650. त्याला टिकमार्क आहे. टिकमार्क वाचा ॲडजस्टमेंट नंबर 4. काय तर मेंबरशिप फी इज पेड टू द असोसिएशन ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स. फी कुणाला पेड केली आहे? तर चार्टर्ड अकाउंटंटची जी असोसिएशन आहे, संघटना आहे, त्यांना फी पेड केली. आता ही संघटना CA लोकांची आहे, त्यामुळं प्रोफेशनशी रिलेटेड संघटना आहे. त्यामुळे जी फी पेड केली तो तुमचा प्रोफेशनचा खर्च. त्यामुळे किती फी पेड केली आहे बघा आपण? 1,650. ते प्रोफेशनचा खर्च म्हणून बघा, मेंबरशिप फी किती? 1,650. ओके, हा झाला प्रोफेशनचा खर्च. त्यानंतर पुढचा आहे ऑफिस एक्सपेन्सेस. अमाऊंट इज 8,550. नावामध्ये सांगितलं की हा खर्च ऑफिसचा आहे. ऑफिसचा म्हणजे CA ऑफिसचा. CA ऑफिसचा म्हणजेच प्रोफेशनचा खर्च, म्हणजे हा झाला प्रोफेशनल एक्सपेन्सेस. म्हणून बघा, प्रोफेशनल एक्सपेन्सेसमध्ये ऑफिस एक्सपेन्सेस अमाऊंट 8,550. त्यानंतर पुढचा खर्च आहे हाऊसहोल्ड एक्सपेन्सेस, घरगुती खर्च. किती? 67,500. आता नावामध्ये सांगितले की हा खर्च घरगुती आहे. घरगुती म्हणजे हा घरचा खर्च झाला. नावातच सांगितलं की हा घरगुती आहे, म्हणजे हा खर्च पर्सनल आहे. हा CA प्रोफेशनचा आहे का? तर नाही, हा घरगुती आहे आणि घरगुती खर्च आपल्याला लागत नाहीत, म्हणून त्याच्यावरती काट मारली, तो येणार नाही. हा प्रोफेशनचा खर्च नाही. त्यानंतर पुढचा खर्च आहे न्यूजपेपर. किती रुपये? 3,150. मगाशी सांगितल्याप्रमाणे कोणताही प्रोफेशनल व्यक्ती असेल, चार्टर्ड अकाउंटंट, इंजिनियर, आर्किटेक्ट किंवा डॉक्टर, यांच्याकडे जे कस्टमर्स येतात त्या कस्टमरसाठी प्लस ऑफिसमधल्या स्टाफसाठी न्यूजपेपर्स तिथं खरेदी केले जातात. डेली ते तिथं ठेवले जातात. ओके, त्यामुळं हा ऑफिसशी रिलेटेड असणारा खर्च आहे, कारण ऑफिसमधल्या एम्प्लॉयसाठी ते न्यूजपेपर असतात, ऑफिसमध्ये आलेल्या कस्टमरसाठी जे न्यूजपेपर्स असतात, त्यामुळे तो ऑफिसचा खर्च आहे. ऑफिसचा म्हणजेच प्रोफेशनचा खर्च आहे. किती रुपये? 3,150. म्हणून बघा, प्रोफेशनल एक्सपेन्सेसमध्ये न्यूजपेपर किती? 3,150. त्यानंतर पुढचं काय बघा खर्च, तो आहे रिपेअर्स ऑफ बाईक. बाईकचं रिपेअरिंग केलं, किती रुपये? 8,550. त्याला टिकमार्क आहे, म्हणजे ॲडजस्टमेंट आहे. वाचा ॲडजस्टमेंट नंबर 1. बाईक इज युज्ड ओनली फॉर प्रोफेशनल पर्पज. गाडीचा वापर फक्त प्रोफेशनसाठी केला आहे, म्हणजे जो बाईकचा रिपेअरिंगचा खर्च आहे तो सर्वच्या सर्व प्रोफेशनला जाणार, कारण बाईक इज युज्ड ओनली फॉर प्रोफेशन. बाईकचा वापर फक्त प्रोफेशनसाठी केला आहे, त्यामुळे जो काही बाईकचा खर्च असेल रिपेअरिंगचा, तो सर्व प्रोफेशनचा खर्च. म्हणून बघा, प्रोफेशनल एक्सपेन्सेसमध्ये रिपेअर्स ऑफ बाईक किती? 8,550. सर्व खर्च प्रोफेशनला दाखवला. त्यानंतर पुढचा खर्च आहे टायपिंग चार्जेस. अमाऊंट इज 1,500. टायपिंगचा खर्च किती आला? 1,500. CA ऑफिसमध्ये काही कामं ही बाहेरून टायपिंग करून घ्यावी लागतात, त्यासाठी पैसे द्यावे लागतात. कोणत्याही प्रोफेशनल व्यक्ती असो, डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, लॉयर किंवा चार्टर्ड अकाउंटंट, यांना टायपिंग करून काही कामं बाहेरून करून घ्यावी लागतात. त्यामुळे हा रेग्युलरचा ऑफिसमधलाच खर्च आहे, म्हणजेच तो प्रोफेशनचा खर्च आहे. किती? 1,500. म्हणून बघा, प्रोफेशनल एक्सपेन्सेसमध्ये टायपिंग चार्जेस किती? 1,500. त्यानंतर सर्वात शेवटचा खर्च
पेमेंट साईडचा पोस्टेज अँड कुरिअर आपण 11वीपासून शिकलो आहे. पोस्टेज अँड टेलिग्राम असेल, प्रत्येक बिझनेसला हा खर्च होतो. तसंच प्रत्येक प्रोफेशनल व्यक्ती, चार्टर्ड अकाउंटंट, वकील, इंजिनियर, आर्किटेक्ट यांना दरवर्षी कित्येक अमाऊंट ही पोस्टेजसाठी म्हणजे पोस्टाने इकडे तिकडे डॉक्युमेंट पाठवणे, पार्सल्स पाठवणे यावरती पैसे खर्च करावे लागतात. त्यामुळे हा प्रोफेशनचाच म्हणजेच ऑफिसचा खर्च आहे. म्हणून बघा प्रोफेशनल एक्सपेन्सेसमध्ये पोस्टेज अँड कुरिअर अमाऊंट किती तर 3,000 रुपये. बघा सर्व पेमेंट झाले का? सर्व पेमेंट हे झालेले आहेत. त्याला आपण टिकमार्क केलेले आहे. जे काही रिसिट्स होत्या त्या आपण वाचल्या, जे काही पेमेंट्स होते ते झाले. चारही ज्या ॲडजस्टमेंट होत्या त्याला टिकमार्क केली आहे, म्हणजे त्या ॲडजस्टमेंट पण आपल्या झालेल्या आहेत. जे प्रोफेशनचे खर्च होते ते आपण एकाखाली एक लिहिले. त्या सर्वांची बेरीज करायची. ह्या सर्व खर्चाची बेरीज झाली किती? 1,57,260. त्याला नाव द्यायचं टोटल बी. त्याला टोटल बी का म्हणायचं? कारण ही एक्सपेन्सेसची बेरीज आहे आणि एक्सपेन्सेसला आपण टोटल बी असे हेडिंग दिलेलं आहे. त्यामुळे एकूण बेरीज किती आली खर्चाची? 1,57,260. मगाशी बघा आपले इन्कम किती आले होते? इन्कम आलेला 3,23,700. त्यातून हा खर्च वजा करा आणि मग आपल्याला उत्तर मिळतं इन्कम फ्रॉम प्रोफेशन कंसामध्ये A-B. इन्कम आहे 3,23,700. त्यातून खर्च वजा केला 1,57,260. वजाबाकी राहिली 1,66,440. दिस इज इन्कम फ्रॉम प्रोफेशन. Okay, so this is how we can calculate or we calculate the income of any professional person. Okay, this is the last example on this particular topic. In this particular topic we studied 8 examples, out of which first 4 examples were on the doctor, then 5th and 6th example were on the advocate, that is lawyer, and last 2, that is example number 7 and example number 8 were based on the chartered accountants. Okay, so this is example number 8 and the format of calculating the income from profession is same for all the professional. कुठलाही प्रोफेशनल व्यक्ती असो, तो डॉक्टर असो, चार्टर्ड अकाउंटंट असो किंवा वकील असो, त्यांच्यासाठी फॉर्मॅट हा सेमच असतो. Okay, and this is 8 example. So you should write down this example and solution in your notebook. Okay, in the next lecture we will start with the new topic. So thank you very much.